तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिकेचा एक छान प्रोमो आउट झालाय. आपण पाहतोय की आता इकडे उदयकांतची बॉडी पोलिसांनी उतरवलेली आहे. पण उदयकांतची बॉडी आता जरी पोलिसांनी उतरवली असली तरी सुद्धा उदयकांत गेलेला नाहीये. उदयकांत जिवंत आहे. कारण ज्या वेळेला वल्लरीने मात्र आता उदयकांतला म्हणजे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावेळेला मात्र आता इकडे उदयकांत गेलाय की मेलाय, म्हणजे जिवंत आहे की मेलाय, हा आता पाहण्यासाठी तिच्याकडे मुळातच मात्र आता वेळ नव्हता. आणि त्यामुळे मात्र आता वल्लरी तिकडून निघून गेल्यावरती पोलिसांनी ज्या वेळेला मात्र आता उदयकांतची बॉडी उतरवलेली आहे आणि त्याच वेळेला उदयकांत जिवंत असल्याची मात्र आता इकडे पोलिसांना कुणकुण लागलेली आहे. आणि त्याचमुळे उदयकांतला या सगळ्यामध्ये मात्र आता पोलिसांनी ट्रीटमेंट देत सगळ्यामध्ये मात्र उदयकांतची स्टेटमेंट घेतले आणि इथूनच सुरू झालाय वल्लरीच्या अधोगतीचा प्रवास. पूर्णपणे उदयकांतनी वल्लरीने हे सगळं केलंय इतकंच नाही तर आत्तापर्यंत वल्लरीने काय केलंय सगळं समोर आणलंय आणि एका झटक्यात ईश्वरीच्या हातामध्ये महत्त्वाचा पुरावा सापडलाय. काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. आपण आता पाहत आहोत की इकडे ईश्वरीला एक फक्त हे पाहिजे, ईश्वरीला फक्त आता एक हिंट पाहिजे आहे की या सगळ्यामध्ये काही झालं तरीसुद्धा मामीच आता इकडे कल्परेट आहेत. हे ज्या वेळेला ईश्वरीला मात्र आता तिने पैंजण दिल्यावरती समजले. वल्लरीच्या डोक्यामध्ये मात्र विचार आलेला आहे, हे सगळं काय चाललंय, ही आता पाय धुण्याचं काम आता का करत आहे. आणि त्यावेळेला आजी म्हणते, काय ग ईश्वरी. यावरती ईश्वरी म्हणते, काही नाही, मामींचं पैंजण आता तुटलेलं आहे ना, तेच पैंजण. कसं काय तुटलं हे मामी पैंजण, असं ईश्वरी विचारायला लागते. आणि त्यावरती वल्लरी म्हणते, अगं काही नाही, कुठे तुटलंय, काय तुटलंय, मला काहीच माहिती नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे ईश्वरी विचार करायला लागते, म्हणजे मी काही बिनबुडाचा आता इकडे आरोप घेत नव्हते, जे काही आहे ते खरं आहे. मामी या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे हेच करत आहेत आणि मामींनी आत्तापर्यंत जे काही केलंय त्यामुळे माझा संशय बळावलेला आहे. अर्णव सरांना आत्तासुद्धा मी सांगून कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्यामध्ये मात्र आता फरक पडणार नाहीये. पण मात्र मी या सगळ्यामध्ये एक गोष्ट करू शकतो आणि ते म्हणजे मात्र आता मामींना अडकवण्यासाठी मला प्रयत्न करायला पाहिजेत. आणि ती सांगते, मामी तुमचं तो पैंजण द्या, मी दुरुस्त करून आणते. मामी म्हणते, राहू दे, तुझं काय चाललंय, मला माझा पैंजण आता कुठेही द्यायचा नाहीये, हा माझा जुना पैंजण राहू दे माझ्याकडे. मामा रूममध्ये आल्यावरती म्हणतो, काय ग ईश्वरी, तुझा नवीन पैंजण मात्र आता दुरुस्त करण्यासाठी नेत होती तरीसुद्धा तिला तू तुझा पैंजण दिला नाहीस काय ग, असं काय. एरवी तर तुला नवीन नवीन गोष्टींचा खूप शौक असतो, मग आज काय झालं. असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, हे बघा, उगाचच काहीतरी बोलू नका, ते पैंजणचे जे काम होतं ते काम आता संपलेलं आहे. त्यावरती मात्र आता लगेचच मामा म्हणाला, पैंजणचं काय काम असतं. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता ईश्वरी सांगायला लागते, इकडे वल्लरी सांगायला लागते, पैंजणचं जे काम होतं ते झाले, संपलाय विषय. इकडे तोपर्यंत मात्र आता अर्णव आजीला सांगायला लागतोय, मला खरंच काही गोष्टींचं मात्र आता खूप नवल वाटतंय. म्हणजे आता बाबांच्या आयुष्यामध्ये हे अशी जी काही फरफट चालली ना, आणि त्यामुळे कळतच नाहीये की त्यांची आता कोण आणि कसे दुश्मन होते. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय, तो म्हणजे आजी सांगायला लागते, बाद झालं, आता हा विषय आपण नको काढूया. तुझे आई बाबा या जगामध्ये पुन्हा येण्यासाठी तुला आता या सगळ्यामध्ये एकच प्रयत्न करायला लागेल आणि ते म्हणजे तुला आणि ईश्वरीला मात्र या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर गुड न्यूज द्यावी लागणार आहे. मामा आता आणि त्याच वेळेला मामासुद्धा हे सगळं ऐकतो आणि मामा सांगायला लागतो, बरोबर आहे आई, जे काही बोलते ना ते 100% बरोबर आहे. आता लवकरात लवकर आम्हाला गुड न्यूज मिळाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत. ईश्वरीचे रिपोर्ट डॉक्टरांचे आलेले आहेत, पण मामा मात्र आता या सगळ्यामध्ये प्रेग्नेन्सी रिपोर्ट समजून खूपच खुश झालेला आहे. ईश्वरी विचार करते, काय चाललंय काय मामांचं, म्हणजे आता मामा इतके खुश का झालेत. बरं ते सगळं जाऊ दे, आता मात्र काहीही झालं तरी मामींच्या बाबतीत आता गैरसमज करून मला चालणार नाहीये. लवकरात लवकर आता मामींचं हे जे काही भांडं आहे ते भांडं फोडण्यासाठी मात्र आता मला प्रयत्न करायलाच पाहिजेत. असं म्हणत ईश्वरी मात्र आता इकडे विचार करते आणि तिने आता लगेचच इकडे आता अर्णव सांगायला लागतो, ईश्वरी तू आत्तापर्यंत जे काही शोधत होतीस ना
त्या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे जे काही तुला शोधायचं आहे ते पुरावे आपल्याला सापडलेत. ईश्वरी म्हणते म्हणजे काय सर? यावरती आता इकडे अर्णव सांगायला लागतो उदयकांत जिवंत आहे. ईश्वरीला जबरदस्त धक्का बसलाय आणि त्यावरती रमा इकडे आता अर्णव सांगायला लागतो तुला मामींवरती संशय आहे ना? ठीक आहे, मला मामींवरती संशय नाही आहे, पण तरीसुद्धा आपण आता एक काम करूया, उदयकांत जिवंत आहे किंवा उदयकांत मेलेला नाही आहे हे सत्य घरात कुणालाही सांगायचं नाही आहे. कुणाला म्हणजे कुणालाच नाही, मामींना सुद्धा नाही, मामांना सुद्धा नाही. कारण बोलण्याच्या भरामध्ये जर का आता मामा मामींना बोलून गेला मग मात्र खूपच मोठा गोंधळ होऊ शकतो. असं म्हटल्यावरती मात्र आता ईश्वरी सांगते ठीक आहे सर, जे काही करायचं आहे ते आता आपण इकडे दोघांनीच करायचं. अर्णव म्हणतो पण मला कळत नाहीये की तू या सगळ्यामध्ये मात्र आता का बरं अशा पद्धतीने इकडे तू म्हणजे मामींवरती संशय घेत आहेस? आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ईश्वरी मामींवरती संशय घेण्याचं मात्र आता एकच कारण आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता मामींचे पायाचे घुंगरू मी पैंजण आणले ना ते मला त्याच ठिकाणी सापडले ज्या ठिकाणी मात्र आता उदयकांतची बॉडी हे झालेली होती. यावरती अर्णव म्हणतो पण उदयकांतच्या बॉडीच्या इथे मामीचं हे सापडणं, कारण मामी तिकडे आली होती ना. यावरती ईश्वरी म्हणते मामी आल्या होत्या पण उदयकांतच्या बॉडी जिथे होती त्याच्या खाली पैंजणाचे घुंगरू सापडणं याचा काय अर्थ होतो? अर्णव म्हणतो ठीक आहे, मी इन्स्पेक्टर साहेबांसोबत बोलून घेतो. बरं हे सगळं झालं असं म्हटल्यावरती या दोघांचं प्लॅनिंग ठरतं. काहीही झालं तरीसुद्धा घरात उदयकांत जिवंत हे कुणाला कळू द्यायचं नाही. झालं, ईश्वरीने आणि अर्णवने प्लॅनिंग केलंय. दुसऱ्या दिवशी मात्र आता अर्णव आणि ईश्वरी दोघंच उदयकांतला भेटायला निघालेले आणि सकाळी उठून अर्णव ज्या वेळेला निघालाय त्यावेळेला मात्र आता मामी इकडे विचार करते की हे दोघं सकाळी सकाळी कुठे निघालेत? आणि त्यावरती मामी आता सांगायला लागते काय रे अर्णव, आज सकाळी सकाळी तुम्ही आता कुठे चाललेले आहात? असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे मामीला अर्णव सांगायला लागतो की नाही काही नाही आहे अगं मामी, थोडंसं काम आहे ऑफिसचं आणि त्यासाठी मात्र आता चाललेलो आहोत. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे मामी सांगायला लागतात की हो असं का? ईश्वरी म्हणते हो मामी, द्या तुमचं पैंजण द्यायचं असेल तर. यावरती मामी म्हणते काय गं सारखं सारखं माझं पैंजण काय करत बसलेली आहेस? यावरती अर्णव म्हणतो चल मी सिंदूर, आपल्याला लवकर जायचं आहे. मामी विचार करते काय नक्की चालले? ही आता नवीन काही पुरावा शोधायला चाललेली आहे का? नाही पण आता काय पुरावा सापडणार आहे हिला आता माझ्या पैंजणांचं काय पडलंय? माझे घुंगरू कदाचित त्या ठिकाणी पडलेले असतील, कदाचित या सगळ्यामध्ये माझे आता घुंगरू पडले असतील आणि या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तिला ती घुंगरू सापडले असतील. सापडू दे, काय फरक पडतोय? ईश्वरी काही बोलणार आणि कोण विश्वास ठेवणार आहे? असे कितीतरी जणांचे घुंगरू तिकडे असू शकतात. असं म्हटल्यावरती मात्र आता ती इकडे विचार करायला लागते आणि त्याच वेळेला मात्र मामी निश्चिंत झाले. काहीही म्हणू दे ईश्वरीला, मला काही फरक पडत नाहीये. ईश्वरी आणि अर्णव गेलेले आहेत ते म्हणजे पोलीस स्टेशनला. ज्या वेळेला अर्णव आणि ईश्वरी पोलीस स्टेशनला गेलेले, ईश्वरी आणि अर्णव पोलिसांकडे येत मात्र आता उदयकांत जिवंत असल्याचं समजलंय आणि ज्या वेळेला उदयकांत जिवंत असल्याचं समजलंय उदयकांतवरती उपचार मात्र सुरू झालेले आहेत. उदयकांतवरती ज्या वेळेला उपचार सुरू झालेत आणि त्याच वेळेला उदयकांत शुद्धीवरती आलेला आहे. उदयकांत शुद्धीवरती आल्यावरती ताबडतोब त्याची आता पूर्णपणे सगळी चौकशी करण्यात आलेली आहे. ज्या वेळेला उदयकांतची सगळी चौकशी झाली आणि उदयकांतने जे काही सत्य सांगितले त्यानंतर आत्तापर्यंत ईश्वरी जे काही बोलत होती ते सगळं सत्य होतं हे आता अर्णवला समजलंय. तडक अर्णव मात्र आता इकडे उदयकांतला घेऊन घरी आणि ज्या वेळेला उदयकांतला घेऊन आता तो घरी आलेला आहे त्याच वेळेला मात्र आता इकडे ईश्वरी घरच्यांच्या समोर उदयकांतला सगळं सत्य सांगण्यासाठी सांगत आहे. ज्या वेळेला ती आता उदयकांतचं सत्य सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी येते आणि त्याच वेळेला मामी आता गडबडले. उदयकांतला पाहिल्यावरती मामीच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. मामीला या सगळ्यामध्ये काहीच कळायला मार्ग नाहीये, समोर काय चाललंय हे आता तिला काही समजतच नाहीये. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता उदयकांत पहिल्यापासूनची सगळी स्टोरी इकडे आता समोर आणतोय. उदयकांत सांगत आहे कशा पद्धतीने वल्लरीने सुप्रिया आणि आता रमाकांत यांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी मात्र आता हा सगळा प्लॅन केला होता. बरं इतकंच नाही आहे तर या सगळ्यामध्ये हिनेच आता मात्र कशा पद्धतीने मला आता वाईट कृत्य करायला लावलं. ठीक आहे, माझा राग होता रमाकांतवरती, पण आता इतकं जे काही वाईट कृत्य ही आता करायला सांगत आहे ते मी कधीच केलेलं नव्हतं. असं म्हणत उदयकांतने सगळ्या गोष्टी आता क्लिअर केल्यात आणि एका झटक्यात वल्लरीचं भांडं मात्र
फुटलेलं आहे. वल्लरी या सगळ्यामध्ये एक्सपोज झाले आणि ईश्वरीने फायनली आपलं म्हणणं खरं करत सगळ्यांच्या समोर आता सत्याचा महाभयंकर खुलासा केलेला आहे.